प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. होली फादर, डू यू एव्हर क्राय? एका छोट्या मुलाने पोप जॉन पॉल दुसरे यांना विचारलेला हा प्रश्न की पोप महोदय, तुम्ही कधी रडता का? आणि पोप महोदयांनी सांगितलं, होय, मी सुद्धा रडतो. मी माझ्या खोलीमध्ये रडतो. मी माझ्या चॅपलमध्ये परमेश्वरापाशी रडतो. मी माझ्या बिछाण्यामध्ये उशी तोंड खुपसून रडतो. परंतु कशासाठी रडतो? माझं काहीतरी गेलेलं आहे म्हणून रडत नाही. माझं कोणीतरी मरण पावलेलं आहे म्हणून रडत नाही. ह्या जगाचं दुःख पाहून, ह्या जगामधील अडीअडचणी पाहून, गोरगरिबांच्या व्यथा विवंचना पाहून, तरुण तरुणींची धडपड पाहून, विवाहितांच्या जीवनातील संघर्षाचे प्रसंग पाहून, ह्या जगामधील दुष्ट प्रवृत्ती पाहून मी रडतो. चिंता करीतो विश्वाची, असं समर्थ रामदासाने सुद्धा आपल्या आईला अगदी बालपणी सांगितलेलं. एवढ्या छोट्या वयामध्ये त्याला चिंता करण्याची बुद्धी झाली कशी? ही असते संवेदनशीलता. तशी संवेदनशीलता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होती. आणि म्हणूनच लाजरस मरण पावलेला आहे, त्याला थडग्यात ठेवून 4 दिवस झालेले आहेत, ही बातमी कळल्यानंतर तो थडग्याजवळ जातो. येशू रडला. हे संपूर्ण बायबलमधील सगळ्यात छोटं वाक्य, पण त्या छोट्या वाक्यामध्ये मोठा अर्थ दडलेला, की चमत्कारापेक्षा अश्रूंची किंमत फार मोठी असते. हे अश्रू पुसणं हे देखील एक पवित्र कर्तव्य असतं. नाईनच्या विधवेचा एकुलता एक मुलगा मरण पावलेला. तिचं सांत्वन करीत येशू सांगतो, रडू नकोस. त्यानंतरच त्याने चमत्कार केला. तीच गोष्ट याईराच्या कन्येसंदर्भात. रडणारे आणि आकांत करणारे लोक पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुम्ही कशाला रडता? मूल मेले नाही, मूल झोपेत आहे. अशाही लोकांचं येशूने सांत्वन केलं. खुद्द येशूच्या कबरेच्या तोंडापाशी उभी राहून रडत असलेली मरिया मग्दलिया, हिला त्याने प्रश्न केला, बाई का रडतेस? कोणाचा शोध घेतेस? रडणं हा माणसाच्या जीवनाचा केवढा अविभाज्य घटक बनलेला आहे पहा. माणूस रडतो. आज मी आदिवासी भागामध्ये कार्य करत आहे आणि पहिल्यांदाच ज्या वेळेला मी दिस मिसासाठी गेलो, त्यावेळेला तिथली परिस्थिती पाहून मला देखील गलबलून आलं. काय ती लोक रडतात. अंत्यविधीच्या वेळेला सुद्धा मी अशा प्रकारचं रडणं पाहिलं आणि हृदय हेलावून गेलं. काय असतं त्या रडण्यामध्ये? खोलवर दडलेली एखादी भावना, जणू काही मोठं धरण फुटावं आणि त्या पाण्याचा वेग आवर्ता येऊ नये, तशा प्रकारची परिस्थिती. माणूस रडतो. आज शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त रडत आहे. कशासाठी रडत आहे? यरूशलेमसाठी. ज्या यरूशलेमला परमेश्वराने निवडलेलं, जिथे परमेश्वर प्रत्यक्ष वस्ती करत होता, जिथे कालांतराने मोठं मंदिर शल्मोनाने उभारलं, नंतर पुन्हा एकदा लोकांनी त्याची पुनरुभारणी केली. अशा मंदिराची ती अवस्था पाहणाऱ्याला वाटलं असेल की किती सुंदर असं पाषाणाने अर्पणाने सजवलेलं मंदिर आहे. परंतु हा सगळा देखावा होता. खरं धर्माचरण लोकांच्या हातून घडत नव्हतं. ह्याचा प्रभूला फार मोठा विलाप वाटला आणि त्या ठिकाणी तो अश्रू ढाळतो. त्यानेच तर म्हटलेलं होतं, शोक करणारे ते धन्य,
कारण त्यांचं सांत्वन करण्यात येईल. कोणत्या प्रकारचा हा शोक आहे? हा आध्यात्मिक स्वरूपाचा शोक आहे. भौतिक स्वरूपाचा शोक, माझं काहीतरी गेलं, मी काहीतरी हरवून बसलो, म्हणून माणूस आकांड तांडव करतो, आकांत करत असतो. परंतु इथे प्रभू रडत आहे, काहीतरी आध्यात्मिक गमावलेलं आहे त्यासाठी. माणसाला खरोखर जेव्हा ते जाणवतं की माझ्या जीवनातील कृपेची अवस्था मी गमावलेली आहे, आदम आणि एवा ह्यांना ती जाणीव झाली आणि ते झोडपात जाऊन लपून बसले. त्यांना कधीच अश्रू ढाळण्याची सुबुद्धी झाली नाही. परंतु ज्यांनी खरोखरच अश्रू ढाळले अशी माणसं प्रभूकडे आली, नवीन जीवन जगू लागली. त्यांच्या अश्रूंची फुलं झाली. त्या अश्रूमध्ये प्रचंड अशी ताकद दडलेली होती की ते अश्रू नवीन जीवनाची वाट दाखवणारे अश्रू ठरले. आपण कोणत्या गोष्टीसाठी जीवनामध्ये शोक करत असतो, विलाप करत असतो, अश्रू ढाळत असतो, तपासून पाहूया. अश्रू ढाळायचे ते अशासाठी की तिथून एक नवी सुरुवात. ह्या अश्रूमध्ये सगळा भूतकाळ, सगळ्या विकृती, सगळ्या प्रकारचा वाईट आणि दुष्टपणा धुवून गेला पाहिजे. ही ताकद पश्चातापाच्या अश्रूमध्ये असते. म्हणूनच परमेश्वर कधीकधी माणसाला सांगतो, रडा, आकांत करा, आपल्या पापांसाठी अश्रू ढाळा आणि एक नवीन जीवनाची सुरुवात करा. की ज्या जीवनामध्ये शोक नाही, मरण नाही, दुःख नाही, आकांत नाही, अश्रू नाही, परमेश्वर प्रत्येक डोळ्यातील अश्रू पुसून टाकेल, अशा प्रदेशामध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी पश्चातापाचे अश्रू माणसाने ढाळणं गरजेचं आहे. ती कृपा परमेश्वराकडे मागूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.